पाहू शकता किती टेम्पटिंग दिसतोय आपला पिझ्झा। विदाऊट चीज केलेला हा पिझ्झा आहे। हाही किती छान बेक झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। चला तर मग आज आपण पाहणार आहोत फटाफट पिझ्झा कसा बनवायचा याची रेसिपी। 3 प्रकारचे पिझ्झा आपण बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे रेडीमेड बेस पासून मी पिझ्झा बनवत आहे, म्हणून इथे रेडीमेड पिझ्झा बेस घेतलेले आहे। शिमला मिरची स्लाइस मध्ये कट करून घेतलेली आहे। टोमॅटो स्लाइस मध्ये कट करून घेतले आणि कांदाही स्लाइस मध्ये कट करून घेतलेला आहे। चला तर मग आपण पिझ्झा बनवायला सुरुवात करूया। इथे मी ॲल्युमिनियमची प्लेट वापरत आहे। तुमच्याकडे जर पिझ्झा प्लेट नसेल तर तुम्ही अशा प्रकारे स्टीलची किंवा ॲल्युमिनियमची प्लेट वापरू शकता। याला थोड्याशा तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे, नाही केलं तरी चालेल। आता आपला पिझ्झा बेस आपण या प्लेटवर ठेवून घ्यायचा आहे व याला पाण्याने ग्रीस करायचे, म्हणजे आपला पिझ्झा बेक झाल्यानंतर कडक होणार नाही, त्याला थोडासा सॉफ्टनेस राहील। घरच्या घरी पिझ्झा बेस कसा बनवायचा याची रेसिपी आपण पाहणार आहोत। तुम्हाला जर या रेसिपीज पाहायच्या असतील वेगवेगळ्या पिझ्झाच्या तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कोणत्या प्रकारचे पिझ्झा तुम्हाला पाहायला आवडतील हेही कमेंट बॉक्समध्ये टाका। आता पिझ्झावर मी मेयोनीज घालून घेत आहे। हा आपण विदाऊट चीज पिझ्झा बनवत आहे, यामुळे मी ते मेयोनीजचा वापर करत आहे। वेज मेयोनीज किंवा तुम्ही एगलेस एगवाली कोणतीही मेयोनीज वापरू शकता। इथे ही स्प्रेड करून घेत आहे आता मी। खूप छान होता हा पिझ्झा, नक्की ट्राय करा आणि खूप पटापट बनवून तयार होणाऱ्या पिझ्झाची रेसिपी आहे। आता इथे मी पिझ्झा सॉस घेतलेला आहे। हाही रेडीमेड आहे, पण हाही घरच्या घरी कसा बनवायचा हे मी तुम्हाला लवकरच शिकवणार आहे। पिझ्झा सॉस नसेल तर कसा पिझ्झा बनवायचा हेही मी पुढच्या स्टेपला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा। पिझ्झा सॉसही मी इथे स्प्रेड करून घेतलेला आहे। आता यावर आपण आपली टॉपिंग करून घेऊया। शिमला मिरची, टोमॅटो आणि स्लाइस केलेला कांदा याची आपण यावर टॉपिंग करून घ्यायचे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ते पनीर, चिकन याची टॉपिंग करू शकता। असेच वेगवेगळे पिझ्झा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। बेस कसा बनवायचा, सॉस कसा बनवायचा पिझ्झासाठी हेही मी तुम्हाला लवकरच शिकवणार आहे। त्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। इथे मी टॉपिंग करून घेतलेली आहे। आता आपण इथे चीज वापरत नाहीये, म्हणून मी पिझ्झावरती मेयोनीज स्प्रेड करून घेत आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही चीज घालू शकता, जे छोटे छोटे चीज क्यूब मिळतात तेही वापरू शकता। पिझ्झा चीज किंवा मोझरेला चीजच वापरावं असं काही नाही। पायपिंग बॅगमध्ये घालून तुम्ही मेयोनीज स्प्रेड करून घेऊ शकता। ते मी थोडंच क्वांटिटीमध्ये स्प्रेड केलेला आहे मेयोनीज। इथे मी थोडंसं चीजही घालत आहे, तुम्हाला हवं असेल तर घाला किंवा नाही घातलं तरी चालेल, ऑप्शनल आहे। विदाऊट चीजही खूप छान लागतो हा पिझ्झा। आजचा पिझ्झा आपण ओव्हनमध्ये बेक करणार आहोत, पण तुम्ही हा पिझ्झा गॅसवरही बेक करू शकता, जसं आपण केक बेक करतो त्याप्रमाणे। हा पिझ्झा मी 5 ते 7 मिनिटं बेक करण्यासाठी ठेवला आहे। आता आपण पिझ्झा सॉस न वापरता कसा बनवायचा पिझ्झा ते पाहणार आहोत। इथेही मी पिझ्झा बेस ग्रीस करून घेतलेला आहे पाण्याने। तोपर्यंत आपला पहिला पिझ्झा बेक होत आहे। आता याही बेसवरती मी मेयोनीज घालून घेत आहे। तुम्हाला जर मेयोनीज वापरायचं नसेल तर तुम्ही चीज वापरू शकता। छोटे क्यूब वापरले चीजचे तरी चालतील।
चीज आपण इथे किसून घालायचे। आता इथे मी टोमॅटो केचप वापरत आहे। पिझ्झा सॉस ऐवजी तुम्ही शेजवान चटणी वापरू शकता, ती खूप छान लागते पिझ्झा बरोबर। आणि हे पिझ्झे आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत। यासाठी जास्त मेहनतीचीही गरज नाही, फटाफट बनून तयार होणारे पिझ्झा आहेत हे। त्यामुळे हीच गोष्ट पाहिजे तीच गोष्ट पाहिजे असं काही नाहीये, फंक्शनल रेसिपी आहे। तुम्हाला रंगीत शिमला मिरची जर वापरायची असतील तर त्याही तुम्ही इथे वापरू शकता, किंवा तुम्हाला अजून कशाची वेगळी टॉपिंग करायची असेल तरी तुम्ही करू शकता। हीच टॉपिंग करावी असं काही नाहीये। पिझ्झामध्येही खूप व्हेरायटीज आहेत, त्याही आपण पाहणारच आहोत हळूहळू। आता यावर मी वरून चीज घालून घेत आहे। नाही घातलं तरी चालेल, पण मला आवडतं म्हणून मी इथे चीज घालत आहे। हाही पिझ्झा आपला तयार आहे ग्रिस्प। पाहू शकता आपला हा पहिला पिझ्झा रेडी झालेला आहे। किती छान झालेला आहे, किती टेस्टी दिसत आहे। याला तुम्ही टोमॅटो केचप बरोबर सर्व करू शकता। आता आपला जो टोमॅटो सॉस वापरून तयार केलेला पिझ्झा होता तो मी बेक करण्यासाठी ओव्हनमध्ये ठेवलेला आहे। 5 ते 7 मिनिटं हा आपण ओव्हनमध्ये ठेवायचा आहे। इथे मी तिसरा पिझ्झा बनवत आहे, फुल चीज पिझ्झा बनवत आहे, त्यामुळे मी बेसवरती पाणी लावून घेतले। आता इथे मी चीज घालून घेतले व वरून टोमॅटोचं केचप आणि पिझ्झा सॉस दोन्ही मिक्स करून स्प्रेड करून घेतलेला आहे। हा फुल चीज पिझ्झा मी बनवत आहे। यावरही आपल्याला हवी ती टॉपिंग घालून घ्यायची। आणि जर तुम्हाला ओव्हनमध्ये बेक करायचं नसेल तर तुम्ही कढईमध्येही याला बेक करू शकता। कढई आधी आपल्याला 5 ते 10 मिनिटं प्रीहीट करून घ्यायची आहे। त्यामध्ये आपल्याला हा पिझ्झा ठेवून 10 ते 15 मिनिटासाठी बेक करायचा आहे। व ओव्हनमध्ये ह्याला साधारण 5 ते 7 मिनिटं लागतात। पाहू शकता हा आपला पिझ्झा तयार आहे, टोमॅटो सॉस वापरून केलेला। दुसरा पिझ्झाही रेडी आहे। तर आता या तिसऱ्या पिझ्झावरती मी चीज घालून घेत आहे। ह्याच्यावर खूप सारे चीज मी घालत आहे, नाही घातलं तरी चालेल, पण हा मी चीज पिझ्झा बनवत आहे। तर हा तिसरा पिझ्झाही आपला तयार आहे। याची टॉपिंग किती छान दिसते। आता आपण यालाही बेक करून घेऊया। पाहू शकता आपला एक पिझ्झा टॉपिंग करून होईपर्यंत दुसरा पिझ्झा बेकही होत आहे। त्यामुळे किती पटकन आपले पिझ्झा तयार होत आहेत हे तुम्हाला कळतच असेल। पाहू शकता आपला हा जो आपण 1 नंबरचा बनवला होता पिझ्झा सॉस वापरून तो पिझ्झाही तयार आहे आणि हा चीज पिझ्झाही तयार आहे। नक्की ट्राय करा।